नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ मी आपल्याला भेटायला आलोय. मित्रांनो, आजचा विचार हा जे उद्योजक आहेत किंवा ज्यांना आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये उत्तम पद्धतीने यश प्राप्त करायचं आहे, त्या सर्वांसाठी व्हिजन हा एक महत्वाचा विचार या संबंधाने मी तुम्हाला आज आणि माझ्या येणाऱ्या 4-5 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वार्थानं नक्की व्हिजन कशा पद्धतीने निर्माण केलं पाहिजे, कशा पद्धतीने असलं पाहिजे, त्या संबंधातलं मी तुम्हाला मांडणी करणार आहे. भविष्यदृष्टी अर्थात व्हिजन हे संस्थेच्या किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये ते अंतर्गत सामर्थ्याचं एक दर्शन असतं मित्रांनो, आणि ते योग्य दिशेने वाटचाल करणार असतं. कारण तुम्ही ते पाहिलेलं आहे, तुम्ही ते खऱ्या अर्थानं व्हिज्युअलाइज केलेलं आहे. तेव्हा आज तुम्हाला मी व्हिज्युअलायझेशन बद्दल विशेष करून सांगू इच्छितो. प्रत्येक यशस्वी संस्था किंवा कंपनी सुरुवात जेव्हा ती करते तेव्हा एक स्पष्ट व्हिजन त्या उद्योजकाचं असतं, त्या कंपनीचं असतं किंवा त्या संस्थेचं असतं. व्हिजन म्हणजे फक्त भिंतीवरती लिहिलेली घोषवाक्य नाही आहेत मित्रांनो, किंवा ती ध्येयवाक्य नाही आहेत. तर कंपनीच्या किंवा संस्थेच्या किंवा व्यक्तिगत जीवनाच्या संबंधानं अंतर्गत सामर्थ्याची जाणीव करून त्या शक्तीला योग्य दिशेने नेण्याची क्षमता त्या अर्थानं असते. म्हणून नेहमी व्हिजन हे लोक लिहितात आणि लिहिणं हे उत्तम आहे अर्थात. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की व्हिजन मधला हा जो व्ही आपल्याला त्या पद्धतीने तो प्रेडिक्ट करतो किंवा तो सांगतो ते आहे व्हिज्युअलाइज. अर्थात आपण जेव्हा खऱ्या अर्थानं एक दृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, आपण एक पाहण्याचा प्रयत्न करतो, अर्थात जे अस्तित्वात नाही ते पाहण्याचा प्रयत्न करतो, आपण व्हिज्युअलाइज करतो, ते असं असावं, ते असं घडावं, या सर्व विचारांमध्ये त्या खऱ्या अर्थानं त्या अपेक्षित विचाराची निर्मिती होत असते. तर मग सगळ्यात महत्वाचं कोणत्याही कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये एक दडलेली क्षमता असते. ती काय? मूल्य आहे, कौशल्य आहे, संस्कृती आहे आणि सामूहिक ऊर्जा किंवा व्यक्तिगत ऊर्जा यांना ओळखूनच आपण आपला व्यक्तिगत आणि कंपनीचा किंवा संस्थेचा आपण खऱ्या अर्थाने विकास करू शकतो. तेव्हा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे व्हिज्युअलाइज, अर्थातच दृष्टी निर्माण करण्याची जी पात्रता आपल्याकडे आहे त्याला कशा पद्धतीने आपण पाहतो. महान नेते जे असतात ते नेहमी इतरांना जे दिसत नाही ना ते त्यांना दिसतं आणि ते पाहण्याचा प्रयत्नही करत असतात आणि त्यांना ते पाहता येतं. मग ते काय पाहतात? भविष्यातली संधी पाहतात, त्या कंपनीची का संस्थेची किंवा व्यक्तिगत ते प्रगती पाहतात, त्या पद्धतीने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची क्षमता पाहतात, त्यानंतर त्यांच्या अवती बसलेल्या लोकांची ते क्षमता पाहतात, बाजारपेठेतील नेतृत्व हे कोणत्या पद्धतीने काम करते ते पाहतात आणि करिअर कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे हेही ते पाहतात. म्हणून दीर्घकालीन यश हे व्हिज्युअलाइज जे नेते करतात त्यांना स्पष्ट दृष्टी आणि जिथे कुठे त्यांना असं वाटतं की अनिश्चितता आहे तिथे देखील ते दिशा बदलतात आणि ते जे काही त्यांना हवं आहे ते प्राप्त करतात. अर्थात जेव्हा हे महान नेते त्यांना जे पाहिजे ते शोधत असतात आणि आपण मात्र जे लोक त्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आपण टाळाटाळ करतो, अशा लोकांनी मात्र आज लक्षात घेतलं पाहिजे की जर ते इतरांना मिळत आहे तर ते आपल्याला का नाही. म्हणून भविष्यातली संधी अर्थात फ्युचर अपॉर्च्युनिटीज, महान नेते जे कोणी आजपर्यंत झालेले आहेत आणि भविष्यात होतील देखील, ते बदलांमध्ये संधी शोधत असतात. आपण व्यक्तिगत जीवनामध्ये बदल हे करणं गरजेचं असतं मित्रांनो. जिथे इतरांना समस्या दिसत असतात तिथे त्यांना नवीन बाजारपेठ
किंवा नवीन व्यवसायाची संधी त्यांना प्राप्त होत असते. उदाहरणार्थ डिजिटल व्यवहार जे आपले झाले, तर डिजिटल व्यवहार वाढतील हे ओळखून त्यांनी आपल्या सर्व स्टार्टअप्स जे भारतातले आहेत त्यांनी युपीआय आधारित सेवा विकसित केल्या किंवा डिजिटली सेवा त्या उपलब्ध केल्या. अर्थात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तिथे संस्थेची प्रगती होते, कंपनीची प्रगती होते. देर इज अ ग्रोथ ऑफ ऑर्गनायझेशन. आणि म्हणून प्रत्येक वेळी हे नेते आजचा नफा पाहत नाहीयेत, तर पुढील 5 ते 10 वर्षांनी या संस्थेचा विकास कसा होईल याचा ते विचार करत असतात. मग काय मित्रांनो, तुम्ही तुमचा विचार केलाय तर तो करायला पाहिजे. त्याची गरज आहे, ही काळाची गरज आहे. आपण फक्त काही दिवसांसाठी, काही वर्षासाठी आपण पाहतो, तसं नाही. तुम्ही ते लॉंग टर्म, खऱ्या अर्थानं दीर्घ विचार आणि दीर्घ दृष्टिकोन तुम्ही ठेवला पाहिजे. अर्थात त्याला दूरदृष्टिकोनही म्हणतात. म्हणून लघु उद्योगाने किंवा लघु उद्योगाच्या मालकांनी उत्पादन क्षमता ही वाढवण्यासाठी वेळेआधी ऑटोमायझेशन मध्ये गुंतवणूक करणं अत्यंत आवश्यक आहे. काही ठिकाणी सेमी ऑटोमायझेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आजचा जर लेबरचा प्रॉब्लेम पाहिला, कर्मचाऱ्यांचा प्रॉब्लेम पाहिला, तर कौशल्ययुक्त कर्मचारी आपल्याला मिळत नाहीत. ही सर्वांची अडचण आहे. अर्थात त्यासाठी तुम्ही सेमी ऑटोमायझेशन कडे गेलं पाहिजे. आणि कर्मचाऱ्यांची जी क्षमता आहे, पोटेन्शियल ऑफ द एम्प्लॉईज आहे, ते त्या पद्धतीने आज मार्केटमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध आहे. आणि महान नेते, जे लोक खऱ्या अर्थाने बिझनेस लीडर आहेत, आणि त्या लोकांमध्ये ते काय करतात की जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे जे काम करतात त्यांच्यामध्ये ते शोधण्याचा प्रयत्न करतात आणि ते दडलेली ताकद आहे ते ओळखतात आणि त्यांना योग्य संधी देतात. म्हणजे कर्मचारी जे तुमच्याकडे काम करतात, जे खऱ्या अर्थानं करू इच्छितात, अशांना ते संधी देतात. त्याचीच तुम्ही ही दिली पाहिजे मित्रांनो. एक सामान्य मशीन ऑपरेटरला देखील त्याच्यातली लिडरशिप ओळखून त्याला ते लीडर बनवतात. अर्थात तो टीम लीडर बनतो. मग काय, तो विकसित होतो आणि त्या कंपनीचा फायदा करतो. बाजारपेठेतील जे नेतृत्व आहे, मार्केट लिडरशिप आहे, ही देखील हे व्यावसायिक उद्योजक, जे नेते आहेत, बिझनेस लीडर आहेत, ते स्पर्धकांचे अनुकरण करत नाही, लक्षात ठेव. आणि तुम्ही स्पर्धकांचं अनुकरण करू नका. जरी तुम्ही खऱ्या अर्थानं सेम प्रॉडक्ट बनवत असाल तर तुमचा स्वतःचा एक युएसपी असला पाहिजे, युनिक सेलिंग पॉईंट असला पाहिजे. अर्थात व्हॅल्यू ॲडिशन करून ते नवीन मानके निर्माण करतात. आणि ते कधी करतील, जेव्हा इनोव्हेशन्स तुम्ही कराल आणि त्या पद्धतीने ते करत असतात. गुणवत्तेवर आणि ग्राहक सेवेवर भर देऊन स्थानिक उत्पादनाला ते पूर्णपणे असा विकसित करतात आणि त्यांना राष्ट्रीय ब्रँड स्तरावरती ते घेऊन जातात. मग काय मित्रांनो, तुम्ही पण तसं करू शकता ना. आणि म्हणून लहान छोट्या उद्योजकांनी कधीही ना मी इथे खर्च करू का नको, तर केलं तर काय होईल, अशा विचारामध्ये जर तुम्ही अडकला तर तुमची प्रगती होत नाही. जिथे आवश्यक आहे तिथे खर्च करा, तिथे ती सेवा उपलब्ध करून घ्या आणि तुमच्या कंपनीचा विकास करा मित्रांनो. कारण प्रत्येक गोष्ट आज उपलब्ध आहे मार्केटमध्ये. अर्थात क्वालिटी पीपल पाहिजे, क्वालिटी कनेक्ट पाहिजे आणि क्वालिटी गाईड पण पाहिजे. आज त्याचीच मानवा मार्केटमध्ये खूप आहे. दिखाऊपणा, बाजारूपणा याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे आणि जे काही प्रेझेंट केलं जातं त्याच्याकडे न जाता वास्तव काय, मला कशाची गरज आहे, हे तुम्ही शोधलं पाहिजे मित्रांनो. म्हणून दीर्घकालीन यश, लॉंग टर्म सक्सेस हा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. कारण तुम्ही जे व्हिज्युअलाइज केलेलं असतं ते तात्पुरत्या फायद्यासाठी तुम्ही केलेलं नसतं, तर तुम्ही शाश्वत विकास आणि विश्वास निर्माण करणं हे तुमचं ध्येय असतं. कोणाचं, जे खऱ्या अर्थाने नेते व्हिज्युअलाइज करतात आणि त्यांना सत्य परिस्थिती करतं, तर तेही तुम्ही केलं पाहिजे. कमी ऊर्जा जेव्हा तिथे असते आसपास, तेव्हा ते जास्तीत जास्त ऊर्जा कशी निर्माण होईल या प्रयत्न करतात त्याचा. म्हणून कमी दर्जाचे स्वस्त साहित्य ते कधीही वापरत नाहीत. उच्च गुणवत्ता ते नेहमी आपल्या प्रॉडक्टमध्ये ठेवतात आणि म्हणून ग्राहकांना ते दीर्घकालीन विश्वास निर्माण करू शकतात. थोडक्यात काय सांगायचं मित्रांनो, स्पष्ट दृष्टी अनिश्चिततेला दिशामध्ये बदलते. येस फ्रेंड्स. आणि जे नेते भविष्याची कल्पना करू शकतात तेच आज योग्य निर्णय घेऊ उद्याचे यश घडवतील. तर काय मित्रांनो,
मला विश्वास आहे की जे तुम्ही आज हा व्हिडिओ पाहताय, तुम्ही कोणत्या पद्धतीचा व्यवसाय करताय, तो व्यवसाय कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, यासाठीचा हा विचार तुम्हाला आज मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही वास्तवाशी खऱ्या अर्थानं विचार ठेवले पाहिजे. पण आपण काय करतो, आपण कोणाचं तरी ऐकतो. कोणाचं ऐकलं पाहिजे? त्यांचंच तुम्ही ऐकलं पाहिजे की जे खऱ्या अर्थानं व्हॅल्युएशन तुमच्यात करतात. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने विकसित व्हायचं असेल, तर वन टू वन हँड होल्डिंग पर्स्पेक्टिव्ह मधून तुम्ही डेव्हलप झालं पाहिजे. आणि तसे लोक आहेत. अर्थात आम्ही ती सेवा देत असतो. तेव्हा निश्चितपणे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तुम्ही व्हिज्युअलाइज केलेल्या गोष्टी खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. आमचा नंबर आहे 776-898-1355. अर्थात आम्ही मेंथॉर हे आमचं युट्यूब चॅनल आहे, हे यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने निर्माण केलं आहे की प्रत्येक उद्योजकाला, प्रत्येक व्यक्तीला त्याचं करिअर करता यावं आणि ते उच्च स्थानी जावे, त्यांचा विकास व्हावा, हाच उद्देश आहे मित्रांनो. तर मला विश्वास आहे की हा जे लघु उद्योजक आहेत किंवा जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असतील, जे छोटे छोटे उद्योग करत असतील किंवा इव्हन मोठ्या कंपन्यांना की ज्यांना कॉर्पोरेट मेंटरिंगची गरज आहे, तीही सेवा आम्ही देत असतो. त्यामुळे मला विश्वास आहे मित्रांनो की तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतील. धन्यवाद. आम्हाला तुम्ही ऐकत आहात आणि आम्हाला तुम्ही खऱ्या अर्थानं सबस्क्राईब केलेलं आहे आणि लाईकही करत आहात. धन्यवाद. आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.